केरळमध्येही कल पाहता बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. 140 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी एलडीएफ दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचे 39 उमेदवार आघाडीवर आहेत, तर एलडीएफच्या दुपटीपेक्षा जास्त जागांवर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफचे उमेदवार आघाडीवर आहेत. सध्या यूडीएफ 98 जागांवर आघाडीवर आहे. भाजपनं 3 जागांवर आघाडी घेतली आहे. हे कल असेच राहिले तर सलग 2 कार्यकाळ सत्तेत राहिलेल्या एलडीएफच्या सत्तेला सुरुंग लागणार आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन धर्माडोम मतदारसंघात सुरुवातीला पिछाडीवर होते, मात्र आता त्यांनी आघाडी घेतली आहे. केरळमध्ये एलडीएफ आणि यूडीएफमध्ये थेट लढत झाली. पुदुचेरीत रालोआचा घटक पक्ष असलेल्या अखिल भारतीय एनआर काँग्रेस 15 जागांवर तर काँग्रेस 11 जागांवर पुढे आहे. भाजपा 2 जागांवर आघाडीवर आहे. पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी थट्टनचावडी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तामिळनाडूत झंझावाती पदार्पण केलेला अभिनेता विजयच्या टीव्हीकेला पुदुचेरीत मात्र कलांमध्येही खातं उघडता आलेलं नाही. 5ही राज्यांच्या निवडणूक निकाल कलांच्या पार्श्वभूमीवर आसाम, पश्चिम बंगाल इथं भाजपा तर पुदुचेरीत रालोआची लक्षणीय कामगिरी लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात संध्याकाळी 6 वाजता कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. भाजपा पदाधिकारी अनिल बलुनी यांनी ही माहिती दिली आहे.